कधी गोड खायची इच्छा झाली ना, तर अगदी मोजक्या साहित्यात तयार होणारे हे गुळातले गुलगुले नक्की करून पहा. बनवायला जेवढे सोपे आहेत ना, तेवढे चवीला खूप छान लागतात. 6 ते 7 दिवस हे तुम्ही स्टोअर करू शकता. मस्त जाळीदार हे तयार होतात. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी संगीता. स्वागत करते तुमचं संगीताज कुकिंग कॉर्नरमध्ये. गुलगुले तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर एक वाटीभर हा मी बारीक केलेला गूळ घेतलेला आहे. आता ज्या वाटीनं आपण गूळ घेतलेला आहे ना, त्याच वाटीनं आपण दुसरं साहित्य पण घेणार आहे. तर एकाच वाटीनं सगळं साहित्य मोजून घेतलं की प्रमाण आहे ना, ते बरोबर आपल्याला मिळून जातं. तर एक वाटीभर गूळ घेतला, त्याच वाटीनं एक वाटी गरम पाणी मी इथं घातलेलं आहे. आता पाण्याऐवजी तुम्ही इथं दुधाचा वापर केला ना तरीही चालेल. पण दूध जर तुम्ही घेणार असाल तर थंड दुधाचा वापर करा, म्हणजे रूम टेम्परेचरवरचं दूध घ्या आणि व्यवस्थित आपला गूळ वितळलेला आहे. आता गूळ वितळवायचा का, तर त्याच्यामध्ये कचरा वगैरे असतो ना, तर तो फक्त बाहेर निघावा ह्याच्यासाठी आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित गाळणीने आपण हे गाळून घेतलेलं आहे. आता ह्याच पाण्यामध्ये आपण इतर साहित्य पण टाकून व्यवस्थित असं हे आपण मिक्स करून घेऊया. आता ह्या गुळाच्या पाण्यामध्ये एक वाटीभर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ मी न चाळताच घेतलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये जो कोंडा असतो ना, तो शरीरासाठी चांगला असतो. त्याच्यामुळे न चाळताच आपल्याला इथं हे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी. त्याच वाटीनं अर्धा वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रव्याचाच वापर करा. तर व्यवस्थित रवा आपल्याला ह्या पिठामध्ये चांगला भिजवून द्यायचा आहे. त्याच वाटीनं अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पिठामुळे हे गुलगुले आहेत ना, हे चवीला छान लागतात आणि रव्यामुळे चांगली त्याला जाळी पडते. आता इथे एक चमचाभर घेतलेला आहे बडीशेप, थोडीशी बारीक केलेली आहे. त्याच्यानंतर वेलची जायफळ पूड घेतलेला आहे एक चमचाभर. ह्यानी गुलगुल्याला मस्त टेस्ट येते, छान असे सुगंधित तयार होतात. आता एक चिमूटभर थोडंसं मी इथं मीठ टाकलेलं आहे, कारण कोणता पण गोडाचा पदार्थ असला ना की त्याला थोडंसं मीठ लावलं ना की तो पदार्थ अजून चवीला चांगला लागतो. आता हे सगळं आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया. आता आपण इथं पाण्यामध्ये रवा टाकलेला आहे, म्हणजे अर्धी वाटी रवा टाकलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी आपल्याला इथं वाढवायला लागेल, कारण रवा टाकल्यामुळं काय होतं, पाणी सुकून जातं थोडंसं. तर हे परत एकदा मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ अर्धी वाटी एवढं पाणी मी ह्याच्यामध्ये वाढवून परत एकदा आपण हे व्यवस्थित असं हलवून घेऊया. आता जे आपण प्रमाण घेतलेलं आहे ना, ते अगदी बरोबर आहे. एक वाटीभर गूळ घेतलेला आहे, त्याच्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. पण जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही गुळाचं प्रमाण आहे ना, ते थोडंसं वाढवू शकता. बऱ्याच जणांना कमी गोड लागतं, तर तुम्ही गुळाचं प्रमाण आहे ना, ते थोडंसं कमी घेतलं ना तरीही चालेल. आता हे पहा, अर्धी वाटी पाणी घालून व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आणि थोड्या वेळासाठी, म्हणजे 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनटानंतर ह्याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर मी इथं घेतलेलं आहे एक चमचाभर. आता बेकिंग सोडा न घालता आपण इथं बेकिंग पावडर टाकलेली आहे. ही आपण पावडर आहे ना, ती पावामध्ये वगैरे घालतो, तीच पावडर मी इथं बेकिंग पावडरचा वापर केलेला आहे. ह्याच्यामुळे मस्त जाळीदार गुलगुले तुमचे तयार होतील आणि अजिबात आतमध्ये पीठ राहत नाही. एकदा ह्या पद्धतीनं नक्की करून पहा. एकाच डायरेक्शनने जवळजवळ 2 ते 3 मिनटं चांगलं हे पीठ आहे ना, ते फेटून घ्यायचं. पीठ व्यवस्थित हलवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं हे फुगलेलं आहे, म्हणजे फुगून आलेलं आहे. ह्याच्यामुळेच आपल्या गुलगुल्यांना छान अशी जाळी पडणार आहे. मस्त जाळीदार गुलगुले आपले तयार होणार आहेत. आता ह्याच्यामध्ये पिठाचं कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, एवढं पातळ आपल्याला हे पीठ आहे ना ते ठेवायचं आहे. जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जास्त पातळ पण ठेवायचं नाही. जास्त घट्ट केलं ना तर हे मग तेलामध्ये व्यवस्थित तळून निघत नाही, आतून पीठ तसंच राहतं. आणि या पद्धतीनं केलं ना तर छान अशी ह्या पिठाला जाळी पडते आणि मस्त स्पॉन्जी तुमचे गुलगुले आहेत ते तयार होतात. आता गॅसवरती मी तेल ठेवलेलं आहे. तेल जास्त गरम करायचं नाही. कडकडीत तेलामध्ये गुलगुले लगेच लालसर होऊन मग ते आतून पीठ त्याचं तसंच राहतं. त्याच्यामुळे तेलाचं टेम्परेचर मीडियम ठेवायचं आणि आपले गुलगुले छान स्पॉन्जी झालेत की नाही हे कसं ओळखायचं, तर तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच हे तेलावरती तरंगायला लागले की समजायचं आपले गुलगुले आहेत ना ते मस्त जाळीदार तयार होणार आहेत. आता हे पीठ आहे ना ते पटकन आपल्याला तेलामध्ये सोडता येत नाही, कारण हे गव्हाचं पीठ हाताला चिटकून तसंच राहतं. म्हणून पीठ तेलात सोडायच्या अगोदर थोडासा पाण्याचा हात लावा, म्हणजे गव्हाचं पीठ आहे ना ते तेलात सोडताना पटकन हातातून सुटलं जाईल. आता तेलाचं टेम्परेचर जर तुम्ही जास्त ठेवलं तर हे गुलगुले तेलात सोडल्यानंतर खाली चिटकतात, पटकन ते वरती येत नाही. त्याच्यामुळे मीडियम आचेवरतीच आपल्याला सगळे गुलगुले तेलामध्ये चांगले सोडून घ्यायचे.
मीडियम आचेवरती सोडलेले गुलगुले आहेत ना ते तेलावरती व्यवस्थित असे तरंगायला लागतात. मीडियम आचेवरतीच एकसारखं आपल्याला दोन्ही बाजूने हे गुलगुले आहेत ना थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे. तर रेसिपी अतिशय सोपी आहे, बनवायला सोपी आहे. अगदी मोजक्या साहित्यात पारंपरिक पद्धतीनं आपण ही तयार केलेली आहे. या पद्धतीनं एकदा तुम्ही नक्की करून पहा. बऱ्याच ठिकाणी फक्त गव्हापासून हे गुलगुले तयार केले जातात. तर गव्हापासून फक्त गुलगुले तयार केले ना की त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आतमध्ये पीठ तसंच राहतं. तर थोडासा आपण इथं रव्याचा पण वापर केलेला आहे आणि बेसन तर बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच वेळेला घातलं जातं. तर रवा एकदा घालून बघा, छान अशी जाळीदार तुमचे गुलगुले आहेत ना ते तयार होतात. तर पहिली बॅच आपण काढलेली आहे. दुसरे पण याच पद्धतीनं गुलगुले आपण तेलात सोडून घेऊया. फक्त तेलाचं टेम्परेचर आहे ना ते मात्र व्यवस्थित ठेवा, म्हणजे तुमचे गुलगुले आतून पण चांगले जाळीदार तयार होतील. आता हे एका मी फडक्यामध्ये काढलेले आहेत. फडक्यावरती तुम्ही टिश्यू पेपरचा वापर केला तरीही चालेल, पण असा जाडसर कॉटनचा रुमाल घेतला ना की जेवढं तेल आहे ना ते व्यवस्थित त्या रुमालामध्ये ऑब्झर्व होतं. जास्त म्हणजे तेलकट हे गुलगुले राहत नाहीत. तर छान असे गुलगुले भरपूर असे तयार झालेले आहेत. बनवायला सोपे आहेत. सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही हे खाऊ शकता, चहाबरोबर खाऊ शकता किंवा टिफिनमध्ये मुलांना दिलं ना तरी हे आवडीने खातील. एवढी छान अशी रेसिपी आहे. दुधामधले बनवलेले गुलगुले जास्त दिवस टिकत नाहीत, पण पाण्यामधले हे गुलगुले आहेत ना ते 6 ते 7 दिवस तुम्ही अगदी आरामात ठेवून खाऊ शकता. आणि दुसरी बॅच पण तुम्ही बघू शकता, मस्त फुगून आलेले आहेत. या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि संगीताच कुकिंग कॉर्नरला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.